हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप महिन्याने आपला ब्लॉग येतो आहे कारण की खूप दिवस बाहेर कुठे गेलोच नव्हतो, घरीच होतो. पाऊस पडत होता म्हणून. आता पाऊस पडायला सुरू झाला आहे तर प्लॅन झाला आहे साताऱ्याला जायचा. विलाला जाणार आहे साताऱ्याला, मित्राचं गाव आहे तिकडे हाय विला आहे, तिकडे जाणार आहे. ही लोक गेलेले मागच्या वर्षी तर मी गेलो नव्हतो. आता यावर्षी टाईम आहे तर बोललो जाऊन येतो मी. ही बघा आपली गाडी, ही गाडी तर तिकडे केला नाही शूट, ते पनवेलला येऊन शूट करतो आहे मी कारण की लेट झालेला, खूप लेट झालेला म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो. तर आता इकडे आलो आहे नाश्ता करायला मी तिथे समोर. मित्रांनी गेले आहेत तिकडे तर भेटूया मग तिकडे जाऊन. हा बघा, हा आमचा ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो. ड्रायव्हर नाही, मित्र आहे तो आपला एकदम खास, एकदम भारी गाडी चालवतो, रॉकेट सारखी. चला भेटू मग तिकडे जाऊन डायरेक्ट. थांबलो आम्ही मॅगी खायला पनवेलला. बघा आली आहे मॅगी, लोक चायनीज खातात तिथे. बघा बाकी आहेत मित्र यायचे, ते दुसऱ्या गाडीमध्ये आहे. आम्ही पुढे आलो म्हणून आता खातो आहे, त्या गाडीमध्ये कोण खाणार नाही. आम्ही या गाडीमध्ये आहे तर आम्ही खातो आहे. हे बघा बाय, येतो मग खाऊन घेऊन तुम्हाला पुढे. बघत राहा, साताऱ्याला जातो आम्ही, बघत राहा. घेऊन झाला आता आणि त्यांची गाडी बघा किती लेट आली आहे. हा बघा आला, बाय हाय कर बाय. एकच आला, बाकीचे तिथे थांबले आता. पाटील आता मॅगी बिगी खाऊन आमची मस्त होते. कधी आलात ना पनवेलला तर या इथे. बघा हे शॉप आहे, चायनीज बिनीज सर्व भेटतं इथे, एकदम भारी लागतं, मस्त बनवतो मॅगी. आम्ही हर वर्षी येतो तर इथेच थांबतो. आता भेटू पुढे, बघू आपण आज पुढे आहे का तिकडे थांबतात आपले अजून मित्र, तिकडे जाऊन भेटूया. झाला नाश्ता बिस्टा करून इतकं इथे पाऊस इथे जोरात. हे बघा, हे बघा एकदम पाऊस पडतोय जोरात इथे, मजबूत एकदम पाऊस पडतोय इथे. या दोन गाड्या आहेत आपल्या, ही एक आणि ही एक. बघू आपण भेटू तुझ्या गाडीमध्ये. रेड बुल नाल क्लासी खंब लगे मेरे थॉट्स नू 10 साल हो गए अज भी उन्हां दे ज़हन च मैं रेंट फ्री बोल डांस रोज में करांदा बिलो उंगला दे ऑप्स नू ओ छोटे रे पलाए मुंडा दिंदा नीम शिट. गाडीमध्ये गाणी बघा काय काय लागतं. गाडीमध्ये गाणी बघा काय काय लावतायत, एकदम भारी भारी गाणी ऐकून कधी झोप पण काय सर्व म्हणून जाय. गाणी बघा, गाडीमध्ये काय मस्त वाजवतात, एकदम 90ची गाणी वाजवतात. लोणावळा घाटाला आहे, आता घाट लागेल आम्हाला. आता याच्या पुढे घाट लागेल आपल्याला. गाणी बघा एकदम मस्त, पाऊस पडतो, एकदम 90ची गाणी लावली आहेत.
बघा किती ट्रॅफिक आहे इथे. हे बघा एक गाडी दुसरी कसले पळवत आहेत बघा. पण आम्हाला हरवू नाही शकत आहेत बघा. आम्हाला हरवू नाही शकत आहेत पण बघा बघा. हो हो आवाज गाणं लावलं भाई एक नंबर. ट्रॅफिक आहे खूप. हे मोठे मोठे ट्रक आता रात्री आहे ना म्हणून हे फटाफट जायला भेटत नाही. आणि ते एकदम रॉकेट सारखी गाडी झालं तर आपला मित्र आहे हा बघा. ही तिसरी गाडी आहे बघा. ही तिसरी गाडी हे बघा. तीन गाड्या गाईस, 3 गाड्या. त्या एका गाडीमध्ये आता दाखवून त्या गाडीमध्ये फक्त ते 2 जणच आहेत. ते नवी मुंबई पासून आले. आम्ही स्टार्टिंग पासून 2 गाड्या. बघा घाट. रात्र म्हणून एवढं काही समजत नाही. सकाळ असती तर काय मस्त व्हिडिओ दिसला असता. एकदम भारी व्हिडिओ दिसला असता. हे बघा आता आलोय घाटामध्ये. हे बघा किती ट्रॅफिक आहे बघा. हे बघा आपण जेवण खायला घेतो. हे बघा ते थांबलंय. हे बघा कोण आहे? मला व्ह्यू दाखवतो थांबा. समोरून व्ह्यू दाखवतो बघा. काय मस्त व्ह्यू आहे बघा. हे बघा आता रात्री आहे म्हणून काय दिसत नाही एवढं तरी पण बघा. पाऊस पडला आता थोडा. पाऊस पडतो इथे. ट्रॅफिक पण आहे खूप इथे. ट्रॅफिक पण आहे तर थांबलो आम्ही इथे. दुकान आहे इथे चाय बी पियायला. सर्व 3 गाड्या आहेत. 1 2 3. इथं चाय बी जरा आणि मग नंतर भेटतो गाडीमध्ये. जरा काय घेतला नाही बघा. ए भाई क्या खाना खाने का है क्या? मेरा जिंदगी मेरा मोमिन तू मेरा काजी तू मेरा रुसिया तू मेरा राजी तू मेरा आज़िज़ तू मेरा आशिश तू मेरा दुश्मन तू मेरा आशिक तू मेरा दिन भी तू मेरी रात भी तू मेरी रूह भी तू मेरी जात भी तू मैं तो दूर भी तू मेरे साथ भी तू ऐसे काफिर दी औकात भी तू. आपला आहे पाचवा ब्लॉक आहे आपला. मारामारी झाली आमची जरा तिकडे ड्रायव्हर सोबत. 160 रुपयावरून झगडा झालेला. 170 रुपये दिले त्यांनी आम्हाला. आणि नवडे लावले. 2000 रुपयाची फाईन मारली भेटीच्या गाडीवर. ते पण मेन कसारा घाट मध्ये. काय बोलणार तुम्हाला. 3 गाड्या पहिल्यांदा उभ्या करून भाई. 3 गाड्या एकदम रस्त्याच्या मध्ये नवडे लावून टाकले. पूर्ण आजूबाजूवाल्यांचं जाम. ब्लॉग मध्ये हे सर्व काही बोलायचं नव्हतं पण आता ते बोललो. जाऊ दे. मला सातारा फक्त 100 किलोमीटर बाकी आपला मित्र एकदम भारी गाडी चालवतोय नॉनस्टॉप. बिचारा कामावरून आलाय तरी सुद्धा बघा किती मेहनत करतोय. थँक्यू. बघा बघत राहा. रस्ता बघा पुढे चालले आहेत. या पुढच्या गाडीमध्ये आहेत. काय जरा सुद्धा ऐकत नाही. एवढा स्पीड गाडी चालवत आहेत ना बघा.
एकदम हिरो सारखी गाडी चालवत आहेत. एकदम पाऊस आला इथे आता मध्येच अचानक पाऊस आला इथे आणि आम्ही स्लो चालतोय जरा कारण की जास्त डिझेल जाईल म्हणून आम्ही एकदम स्लो गाडी चालवतोय आमची. एकदम प्रॉपर चालतोय एकदम मस्त हळूहळू गाणी बिनी ऐकत त्या लोकांना एकदम घाई लागली आहे. कुठे पुढे जायचं आहे त्यांना माहित नाही आम्हाला. आणि आम्ही बघा किती जण आहेत 1 2 चारच आहेत. चारच आहे आम्ही. बाकीचे सर्व उतरून गेले. गद्दार आहेत सर्व. वैतागले आम्हाला. मी ब्लॉग बनवतोय झाले आता. आम्ही साताराच्या पुढे आहे आलं आता. इथे ज्योतिबाला ते बघा इकडे माकडं बघा किती माकडं आहेत बघा. मस्त आहे ना इथे. इथे आलेलो पाणी काढायला पण त्याच्यात पाणीच नाही. आता गाडीत बसतोय. आलं ज्योतिबाला. रात्री काय शूट केलं नाही एवढा कारण काय दिसणार नाही काळजामध्ये म्हणून. हे बघा इथे माकडं मोठी आहेत एकदम. बंदर आहे बघा आजूबाजू जागा मस्त आहे. बघत राहा. आता डायरेक्ट ज्योतिबाला जाऊनच भेटतो. चला काही झालं आता आम्ही ज्योतिबाला बॅगा बिगा काढतो. आता इथे रूम बघतोय हॉटेल कुठेतरी कारण की फ्रेश बीस जरा व्हायला. फ्रेश बीस होऊन मग दर्शनाला जाऊ. हे बघा सर्व बॅगा बिगा काढतायत. एक तिकडे गाडी लावली आहे एक इकडे लावली आहे बघा. इथे मंदिर आहे. हा वेफर खातोय ह्याला भूक लागली आहे म्हणून. हा गेट आहे इथून जाणार आतमध्ये. हे बघा काय धुका पडलाय बघा इथे. एकदम धूर झालाय सर्व बघा. काय मस्त ना एकदम. बघत राहा पुढे दर्शन दाखवतो तुम्हाला ज्योतिबाचं. बघत राहा गाईस. आता जाऊ रूमवरती आम्ही. चला ते शिव्या घालतायत. देवाच्या ठिकाणी आलं तिथे पण शिव्या घालतायत. कसे चालतायत. आता चाललोय हॉटेलला चाललंय.
जरा फ्रेश बीश हो, आंघोळ करून आलो आम्ही लोक. जरा फ्रेश बीश हो. माझी बॅग आहे आणि आम्हाला तिकडे साताऱ्याला पण जायचं आहे विलाला. 12 की 1 वाजता चेकआउट, म्हणजे तिकडे हे आहे आमचं. नुसतं धोका पडला आहे. 9 वाजल्यात. 9 वाजल्यात. एकदम धूर झाला आहे सगळीकडे. मस्त एकदम बघा. आता साताऱ्याला पण जायचं आहे. भेटतो मंदिराच्या इथे फ्रेश बीश होऊन तुम्हाला रूमवरती जायचं. बाय. झालं आहे पण आम्हाला अजून हॉटेलच भेटत नाही. कुठे आहे ते सर्व शोधताय तेवढं. कुठे आहे ते समजत नाही. आणि ते धुका बघा कसला पडलाय. एकदम खतरनाक धुका पडलाय. एकदम खतरनाक धुका पडलाय बघा. मस्त वाटतं. पीसफुल आहे एकदम वातावरण. एकदम मस्त. 9 वाजले दुपारचे. सकाळचे 9 वाजले. बोलण्यात पण एवढी थंडी वाजते ना, तोंड वाकडा तिकडे होत. काय पण बोलतोय मी. बघत राहते बघा. तिथे समोर हॉटेल आहे आमचं. तिथे ज्योतिर्लिंग. तुम्हाला गाईस काहीतरी दाखवतो बघा. ते बघा ते बघा तिथे. हा गेट आहे. राखणचा राजा बघा. गेट आहे हा राजा. बघा मस्त आहे बघा. बघू शकता तुम्ही. मस्त आहे ना एकदम. इथे बघा फोटोशूट चाललाय. राखणचा राजा. हवा सुटली एकदम तेज तुफान हवा सुटली आहे. राखणचा राजा ज्योतिबा माझा. हॉटेलमध्ये जाण्यासाठी कष्ट बघा कशी करतात. एक जणांनी जायचं आहे बघा. नाही अर्ध्या लोकांनी चप्पल काढली, अर्ध्या लोकांनी चप्पलच नाही काढली. ते पण आवाज काढतात. तुला असं वाटतं साहिल दादा सूचना देत आहेत. हे बघा कसले तयार झालेत बघा. सेम शर्ट घातलाय. माझ्यासारखाच शर्ट घातलाय सेम. बघा बेल्ट काय घेऊ नका. आता कपडे घातले. निघालो आम्ही ज्योतिबाला दर्शनला. फ्रेश बीच झालाय. फक्त आम्ही 3 जणच होतो. हे बघा बाकीचे गेले खाली. आता सीधा मंदिराच्या इथे जाऊन तुम्हाला भेटतो. हे बघा दुकानं बघा काय मस्त आहेत. हे बघा जातो दुकान खाली डायरेक्ट मंदिराच्या इथे. ते बघा मंदिर. बाकीचे तर गेले खाली. आम्हीच आता फक्त बाकी. हे बघा मंदिर. 10 वाजलेत गाईज. वाटतात काय 9, 9:30, 10 वाजले. भेटूया ती लोकांना भेटल्यावरती. चालू करतो मग कॅमेरा. चार्जिंग पण कमी आहे तर लाईट नाही वाटत. चला आता आम्ही इथे बघा मंदिराच्या इथे. ज्योतिबा मंदिराच्या इथे. हे बघा आतमध्ये मस्त आहे ना मंदिर. पूर्ण गुलाबी. हे बघा
आहे की नाही बघा. तिथे एक हे आहे ज्योतिबाची, ती बघा तिकडे. ती लोक दर्शन बिर्शन करून आले आणि आम्ही आत्ताच जातोय दर्शन करायला. लेट होतं आम्हाला, जायचं आहे आम्हाला पण बाहेर साताऱ्याला. ते बघा तिकडे दर्शन बिर्शन करून आले, उभे आहेत, फोटो काढतात, बघू शकता तुम्ही. आणि आमचं इथे शूट चाललं आहे, हे बघा. चला बघा मंदिरामध्ये भेटते की नाही शूट करायला आपल्याला. आजूबाजूला बघा काय मस्त आहे, मंदिर बघा काय मस्त आहे. ती लोक तर दर्शन करून आले, आता फक्त आम्ही एवढे जणच आहे. आम्ही पाठी फोटो काढत होतो म्हणून राहिलेलो. इथे वाटतं मोबाईल बिबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल बिबाईल अलाउड नाही इथे. बघू हे बघा, तिथून बाहेर यायचं आहे. आम्ही अजून आतमध्येच नाही गेलो तर बाहेर कुठे ना. मंदिरचं हे बघा, कळस मस्त एकदम उंच आहे बघा. दिसतंय की नाही माहीत नाही, दाखवतोय मी तुम्हाला. आतमध्ये जाऊन नंतर मोबाईल अलाउड नाही आहे. बघू इथं काय शूट, तिथे लिहिलेलं तर होतं मोबाईल बिबाईल अलाउड नाही आतमध्ये म्हणून शूटिंग दाखवू नाही शकत तुम्ही. मस्त आहे ना एकदम, काय पीसफुल आहे एकदम. ही बघा ती जत्रेच्या दिवशी चालवतात ती एवढी मोठी तोफ आहे बघा. हे बघा दोन्ही पण तोफ चालवतात, दोन्ही पण तोफ चालवतात जत्रेच्या दिवशी. बघा पूर्ण पिंक पिंक आहे ते सर्व. तर भेटतो, बघूया दर्शन करायला आतमध्ये शूट करायला भेटतं की नाही दाखवतो तुम्हाला. काही अलाउड नाही व्हिडिओ काढायला, तिथे मोबाईल बिबाईल हे करतो. ते लाईनीत लागलं आम्ही. हे बघा हा गेट आहे, एंट्री आहे जायला. काय झाला आता आमचं दर्शन बिर्शन, आतमध्ये शूट नव्हतं करायला. आता आम्ही इथे आलो फोटो बिटो काढायला. हे बघा फोटो बिटो काढतोय, हा अथर्व आहे, हा माझा खास मित्र आहे एकदम. आता झालंय दर्शन बिर्शन आमचं. खूप घाई करतो आम्ही, कारण की जायचं आहे साताऱ्याला लवकर, 3 तास लागणार आहेत आम्हाला जायला. तर म्हणून थोडा घाईमध्ये बोलतोय आणि आपण थोडा ब्लॉग शूट करतोय. ते ग्रुप फोटो काढतोय आम्ही आता. ते बघा ते तिकडे आहेत, हे बाकीचे सर्व इकडे आहेत आणि हा फोटो काढतोय त्यांचा आणि इथे ब्लॉग शूट करतोय. बघत राहते हा बघा फोटो काढतो आमचा. हे बाकीचे तिकडे फोटो काढतात, हे ऐकत नाही कोण. बघत राहा गाईस. गाईस झालं आता आमचं दर्शन बिर्शन मस्तपैकी. आता आम्ही निघालोय, लेट झालाय खूप, साताऱ्याला विलाला जायचं आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करतोय. कसं वाटला सांगा, जरा घाई गडबडीमध्ये बनवलाय तर समजून घ्या. बघा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. युवा पब्लिक चालले आता, गाडी लागली आमची तिथे, तर तिथे जाणार आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करतोय. बाय, भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आम्ही साताऱ्याला जाऊ, तो ब्लॉग काढणार आहे, भेटूया त्याच्यामध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.